नमस्कार, मी माधुरी टीचर पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की मुलांकडून अल्फाबेट रिकग्नायझेशन कसं करून घ्यायचं आणि त्याचबरोबर मी सेकंड एक व्हिडिओ बनवला होता की प्री रायटिंग स्ट्रोक्स, मुलांना रायटिंगची सुरुवात कशी करायची आणि केव्हा करायची आणि कोणत्या पद्धतीने करायची. तर त्या व्हिडिओमध्ये पूर्ण रायटिंग स्ट्रोक्स, त्याच्या ॲक्टिव्हिटीज, त्याचे वर्कशीट्स मी एक्सप्लेन केलेले आहे. तर एका पॅरेंट्सचं मला कॉल आला काल की टीचर, मुलांना तर मी सारखं फोन नाही देऊ शकत आणि प्री रायटिंग स्ट्रोक्समध्ये जे जे तुम्ही मेथड सांगितले त्या सगळ्या ठीक आहेत, आम्ही सगळ्या मुलांकडून ते करून घेतोय, प्रयत्न करतोय, ते बरोबर आहे, आम्ही त्यांच्याकडे करून घेतोय आणि त्यांना जमतंय पण. पण आता लेटर्स राईट कसं करायचं? लेटर्स राईट करण्यासाठी आम्ही त्यांना कशा पद्धतीने डॉट्स देऊया, कोणती नोटबुक यूज करूया, काय करूयात, ह्याच्याबद्दल थोडंसं गायडन्स हवं आहे. तर त्याच्यासाठीचा आत्ताचा हा व्हिडिओ. तर मुलांना लेटर्स राईट करायला शिकवायचे. एकदा त्यांना प्री रायटिंग स्ट्रोक्स सगळे ऐकलं तर लेटर आपोआप येतात. पण कशा पद्धतीने राईट करायचं? तुम्ही त्यांना डॉट्स घालून देऊ शकता किंवा मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स अवेलेबल आहेत. जसं की आता हे माझ्याकडे बुक आहे, हे बुक आहे माझ्याकडे. तर या बुकमध्ये काय दिलेलं आहे, त्यांनी स्ट्रेस करायला दिलं आहे. मार्केटमध्ये तुम्ही जर गेला कुठल्याही छोट्या दुकानात, त्यांना विचारायचं की मुलांना लेटर स्ट्रेस करायचे आहेत, अशासाठी मला बुक्स द्या. तर खूप वेगवेगळ्या पब्लिकेशनचे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. खूप सारे बुक्स आहेत स्ट्रेस करण्यासाठी. मग ते मोठं ए लेटर असेल किंवा स्मॉल ए लेटर असेल आणि पिक्चर्ससोबत आहेत. मी तुम्हाला काही फोटोज त्याचे शेअर करते की असे बुक्स आहेत. मी कोणत्याही पब्लिकेशन्सचं इथं ॲडव्हर्टाईज करत नाही आहे. मी फक्त मार्केटमध्ये गेले होते आणि मला वेगवेगळ्या पब्लिकेशनचे बुक्स बघायला मिळाले. तर ते एक 2-3 फोटोज मी तुम्हाला टाकते की जेणेकरून अशा पद्धतीचे बुक्स अवेलेबल मार्केटमध्ये असतात. ते तुम्ही घेऊ शकता मुलांना ते लेटर स्ट्रेस करण्यासाठी. तर माझ्याकडे इथे मला एक मार्केटमध्ये एक बुक मिळालं, जे मी माझ्या मुलासाठी यूज करते. तर ह्याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्याबरोबर स्मॉल लेटर्स दिलेले आहेत. पण आता आपण फक्त मुलांचं रायटिंग सुरुवात करते. आत्ता आपण फक्त कॅपिटल लेटर्स सुरू करतोय, स्मॉल लेटर्स नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा फक्त कॅपिटल लेटर्स त्याचं घ्यायचं. ज्यावेळेस सगळे प्री रायटिंग स्ट्रोक्स त्याला परफेक्ट जमतील त्यावेळेस हे बुक घ्यायचं. आणि हे बुकचा फायदा असा आहे की या बुकमध्ये मुलांनी एकदा स्ट्रेस केलं आणि त्याच्याकडून जर ते चुकलं तर परत त्याला स्ट्रेस करायचं आहे. तर हे एकदा त्याच्यावरून हात फिरवला, आपण बोट केलं, आपण जसं इरेजर यूज करतो तसं हे इरेज होतं. हे पटकन इरेज होतं पण जर राईट केलं तर. त्यामुळं मुलं काय करू शकतात, प्रॅक्टिस करू शकतात, भरपूर प्रॅक्टिस करू शकतात. लेटर ए काढलं, स्ट्रेस केलं, सपोज ते चुकलं, ते इरेज करून परत त्याच्यावरून गिरवू शकतात. म्हणजे भरपूर प्रॅक्टिस या बुकमार्फत त्यांची होईल आणि त्यांचे लेटर्स हे परफेक्ट होतील. तर चला बघूया आता हे कसं शिकवायचं ना, कसं स्ट्रेस करायचं आणि कसं शिकवायचं हे पाहूया आपण. तर हे आहे ते बुक ज्याच्यामध्ये आपण मुलांकडून लेटर ट्रेस करून घेऊ शकतो. तर या बुकसोबत एक पेन आणि 10 रिफिल्स मिळतात आपल्याला. त्या 10 रिफिल्स पण मुलांना 1 बाय 1 देऊ शकतो, एक संपले की दुसरे. त्याच्यामुळं काही हरकत नाही आहे. 10 रिफिल्स म्हणजे खूप झाले त्यांच्यासाठी, जवळजवळ वर्षभरासाठी त्यांना इनफ आहेत त्या. तर हे आहे लेटर्सचं बुक आणि हे बाकीचे जे बुक्स आहेत हे नंबर्स आहे, ड्रॉइंग आहे, हे ठेवूया आपण साईड. तर चला, इथं ए बरोबर कॅपिटल ए बरोबर स्मॉल ए सुद्धा दिलेलं आहे आणि ए फॉर ॲपलचं पिक्चरसुद्धा दिलेलं आहे, जेणेकरून मुलांना ते रिकग्नाईज करायला सोपं जाईल. आता आपण ट्रेस करूया. तर ट्रेस कसं करायचं, तर पण आता फर्स्ट लेटर ए फॉर ॲपल स्ट्रेस करूया. हे मुलं असं स्ट्रेस करू शकतील आणि त्यांना स्ट्रेस करताना म्हणायला लावायचं ए फॉर ॲपल, ए फॉर ॲपल. जेवढ्या टाईम ते लेटर्स दिलेलं आहे तेवढ्या टाईम त्यांना रिपीट करायचं. ए फॉर ॲपल, ए फॉर ॲपल, ए फॉर ॲपल. आणि जर त्यांच्याकडनं हे काढताना चुकलं तर हे इझिली आपल्याला हे आपण इरेज करू शकतो. किंवा जर नाही झालं तर ह्या किटबरोबर आपल्याला हे छोटासा वेगळा शेपचा इरेजर मिळतो, ह्याने आपण ते इरेज करू शकतो. विदिन अ फ्यू सेकंड इरेज होतं हे. परत मुलांना आपण राईट करायला सांगायचं. ए फॉर ॲपल, ए फॉर ॲपल. अशा पद्धतीनं आपण मुलांची इथं लेटरची प्रॅक्टिस घेऊ शकतो. तर हे इथं कॅपिटल लेटर बरोबर स्मॉल लेटरसुद्धा लगेच दिलेलं आहे, पण आपण फक्त मुलांना आता कॅपिटल लेटर शिकवतो आहे, स्मॉल लेटर नाही आहे. त्याच्यामुळे ए फॉर ॲपल इथं त्यांचं ट्रेस करून 6 टाईम दिलेलं आहे. प्रत्येक लेटर 6 टाईम ट्रेस करून झालं की लगेच इथं बी सांगायचं. बी फॉर बी, बी फॉर बी.
तर बी का ट्रेस कर. बी फॉर बी, किंवा त्यांना जे आपण शिकवले, बी फॉर बॉल, बी फॉर बॅट, बी फॉर बलून, बी फॉर बॅन, बी फॉर बॅनर, असं ते करू शकतात. अशा पद्धतीने तर A to Z लेटर्स दिलेले आहेत. मुलांना तुम्ही दररोज एक लेटर जरी दिलं तर त्यांच्यासाठी इनफ आहे तेवढं. अशा पद्धतीचं हे बुक आहे. आणि शेवटी मग इथं त्यांना 1 2 3चं स्पेलिंग ट्रेस करायला दिलं आहे. पण हे आत्ताच आपण करायचं नाही आहे, तर फक्त आपण कॅपिटल लेटर्सवर फोकस करायचं आहे. एकदा मुलांचे कॅपिटल लेटर परफेक्ट झाले की मग आपण त्यांना स्मॉल लेटर कसं राईट करायचं शिकवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे बुक यूज करू शकता. एकदा मुलांना ट्रेस करायला आलं की मग आपण त्यांची जी प्रॅक्टिस आहे लेटरची ते प्लेन नोटबुकवर घ्यायची. प्लेन नोटबुकवर त्यांना ABCD काढायला सांगायचं. जर त्यावेळेस त्यांना थोडंसं डिफिकल्ट जाईल, स्टार्टिंगला थोडंसं डिफिकल्ट जाईल, पण काही हरकत नाही आहे. हळूहळू त्यांना जसं त्यांची प्रॅक्टिस वाढत जाईल तसं तसं प्लेन नोटबुकमध्ये मुलं जे आहेत ते कॅपिटल लेटर्स चांगल्या पद्धतीने राईट करू शकतील. तर अशा पद्धतीचे हेच बुक घ्या मी म्हणत नाही आहे. मी मागाशीच म्हटलं की मी कुठल्याही पब्लिकेशनचे ॲडव्हर्टाइजमेंट इथे करत नाही आहे. मला जे बुक आवडलं ते मी मार्केटमधून आणलं आणि माझ्या मुलासाठी पण मी हेच यूज करते. तुम्हाला जर दुसरं पब्लिकेशन आवडलं असेल तर तुम्ही दुसरं यूज करू शकता. A for apple, A for ant, A for ant, A for anger, A for apple, A for apple, B for bee, B for bat, B for balloon, B for bun, B for burger, B for bat, C for cat, C for carom, C for cartoon, C for cool, C for cow, C for cat, D for dog, D for doll, D for dot, D for drum, D for dig, D for dance. Next letter is E. E for earth,